मित्रांनो नमस्कार, मी आज आलेलो आहे गाजगाव येथील. आपण बघू शकता टमाट्याचा जो प्लॉट आहे फक्त आणि फक्त 26 दिवसाचा प्लॉट आहे. आपण हे शेतकऱ्याच्या मुखांसुद्धा ऐकणार आहेत, सोडलेलं काहीच नाही आहे. जे जे त्यांनी यूज केलेलं आहे आत्तापर्यंत ते आपण व्हिडिओत पण दाखवतो आहे आणि शेतकऱ्यासोबत संपर्क करून त्यांना पण विचारतो आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. सर काय नाव? अनिल लिवाळे. अनिल लिवाळे. गाव? गाजगाव. गाजगाव. सर प्लॉट किती दिवसाचा आपला टमाट्याचा? 26 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आपला. काय तारखेची लागवड आहे आपली? 27 मे. 27 मे. आजची काय तारीख आहे? आज 23 जून. 23 जून. म्हणजे 26 दिवसाचा प्लॉट कंप्लीट होतो आहे आज. बरं, तुम्हाला काय बदल वाटतो आहे 26 दिवसा प्लॉटमध्ये? प्लॉट कसं काय तुमच्या हिशोबाने? फ्रेश आहे सर. फ्रेश आहे. बरं, याला काय काय वापरलं आतापर्यंत? IMCचे प्रोडक्ट वापरलेले. कोणते? सीड केअर आणि बूस्टर हे वापरलेले. बरं, ग्रॅन्युल बॅग वापरलेली. ग्रॅन्युलची एक खताची बॅग त्याला वापरलेली आहे, म्हणजे बेसल डोसमध्ये खताची बॅग टाकलेली आहे. आणि याला बूस्टर ॲक्टिवेटर जे प्रोडक्ट आहे आता, बरोबर, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हे जे प्रोडक्ट आहे तुमच्या हातामध्ये, या प्रोडक्टची तुम्ही किती फवारण्या केल्या आणि किती वेळा याला ड्रिचिंग केली आत्तापर्यंत? लागवडीच्या टायमाला आपण याच्यामध्ये बीज प्रक्रिया जशी करतो आपण तशी केलेली आहे. ओके. आणि ड्रिचिंग केलेली आहे. बरं. आणि वरून 2 हात घेतलेले, म्हणजे 2 हातवरून स्प्रे केलेले आहेत. लागवडीच्या टायमाला बीज प्रक्रिया केलेली आहे आणि ड्रिचिंग एकदा केलेली आहे. एकदाच केली. बरं, म्हणजे मार्केटचे तुम्ही अजून काही प्रोडक्ट वापरलेलं नाही? मार्केटचे प्रोडक्ट वापरलेलेच नाही. म्हणजे अजून कुठलंच कीटकनाशक बुरशीनाशक ह्याच्यावरती आलेलं नाही आहे. तरी पण मित्रांनो आपण प्लॉट बघू शकतात. प्लॉटची क्वालिटी, क्वांटिटी, ग्रोथ एकच महिन्या म्हणजे एक महिन्याचा पण प्लॉट नाही आहे. 26 दिवसाचा प्लॉट आहे. फुटव्याची संख्या आणि पूर्ण प्लॉट सेम आहे गाजगाव येथील. ओके. तर तुम्ही तुमच्या आजूबाजूचे शेतकरी असतील किंवा पूर्ण शेतकरी असतील, यांना तुम्ही काय सांगू इच्छितो टमाट्याच्या बाबतीमध्ये? वापरून बघा, चांगले प्रोडक्ट आहे. रिझल्ट मला आलेला तुम्हाला येईल. त्याच्यानंतर गोजेचा जो प्रमाण आहे तो प्रमाण किंवा मर रोग जो असेल तो तुमच्या प्लॉटमध्ये 100% आपला कव्हरच झालेला आहे. म्हणजे आला होता का नाही? आलाच नव्हता. मर रोग आलाच नाही. गेल्या वर्षी आलेला होता. हां. यंदा आलेलंच नाही. बरं. त्याच्यानंतर व्हायरस वगैरे आयटम काही? व्हायरस आतापर्यंत समजा काही पाऊस वगैरे झाला समजा चिपसाप तर टिपका, काळा टिपका येत होता. ओके. तो टिपका आज यंदा आलेलाच नाही प्रोडक्ट वापरल्यामुळे. अजिबात आलेलं नाही? अजिबात आलेलं नाही. बरं, म्हणजे खर्चाचं प्रमाण पण कमी आहे आणि माल पण नंबर 1 आहे, बरोबर. त्याच्यानंतर सर तुम्ही मिरची लावलेली, मिरचीमध्ये काय बदल आहे? मिरचीत आता फुलकळी धरलेली आहे. तो पण आपला प्लॉट 23-24 दिवस झालेला आहे. बरं. तर मित्रांनो आपण त्याचा पण व्हिडिओ काढून याच्यासोबत टाकणार आहेत. तर मिरचीमध्ये तुम्हाला काय बदल वाटला? लोक जे मिरचीच्या नावाने म्हणतायत की मिरचीवरती व्हायरसला येतो, फुटवा नसतो किंवा मार्केटचा जो खर्च होतो आहे, आज या प्रोडक्टमुळे तुमच्या काय काय त्याच्यामध्ये बेनिफिट झालं? डोकं बंद पडतो सर प्रोडक्ट वापरू आपलं मिरचीसाठी. पण यंदा आपण फक्त हेच IMCचे प्रोडक्ट वापरले तर व्हायरसचं प्रमाण कमी झालेलं आहे, फुटण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे, भरपूर अशी ग्रोथ झाली. क्वालिटी एक नंबर झालेली आहे. ओके. मिरचीला आपण वैतागलोच होतो. 2 वर्षापासून मिरची लागवड आपण बंदच केलेली होती. बाजारभाव व्यवस्थित भेटत नव्हता वाकडी तिकडी मिरची झाल्यामुळे. यावर्षी रिटर्न चालू केलं. मिरचीचं बाजार पण चांगले भेटतील असे अंदाज आहे मला. ओके. तर प्रत्येक शेतकऱ्याने एकदा घेऊन आणि यूज करून बघावं, बरोबर. हो. थँक्यू सर.